नमस्कार. महाराष्ट्र सुपरफास्ट चॅनल मध्ये मी रणिता ठाकूर आपलं स्वागत करत आहे. मी आपल्या समोर एका टीईटी अभ्यासू विद्यार्थिनीची विचार मांडण्यासाठी आलेली आहे. एक शिक्षक होण्यासाठी मी स्वप्न पाहिलं, पण माझे स्वप्न पेपर फुटीनं चिरडले. माझे वडील, माझा भाऊ, माझी आई आयुष्यभर काटकसर करत राहिली आणि या काटकसर करून मला त्यांनी शिकवलं. पण या पैशातून माझ्या घरी पैशाचा पाऊस कधीच नव्हता. माझ्या घरी श्रीमंती कधीच लोळले नाही. पण माझ्या आईचं भावाचं स्वप्न होते माझी मुलगी, माझी बहीण शिक्षिका होणार आणि आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी झटत राहिले. 2 वर्षाचं बीएडचं शिक्षण पूर्ण केलं. 6 महिन्यांची इंटर्नशिप ही केली. गावागावात जाऊन, जिल्हा परिषदेच्या शाळांवर जाऊन वर्गपाठ ही घेतले. आणि चांगल्या मार्काने रात्रंदिवस अभ्यास करून बीएडची डिग्री ही मिळवली. पण काटकसर करून हजारो नाही तर लाखो रुपये खर्च करून जी डिग्री मिळवली, त्या डिग्रीला व्हॅल्यू कुठं? तर तिचं मोजमाप एका शिक्षक पात्रता परीक्षेत ठरलं. म्हणजे एवढं सगळं करून पण त्या विद्यार्थिनीची पुन्हा एक परीक्षा द्यावी लागली. तरीही त्या सगळ्याला ती सामोरी गेली आणि मग ते करत असताना रात्रंदिवस पुन्हा अभ्यास केला. अगोदरही ती बीएडची परीक्षा देत असताना इतर मित्रमैत्रिणी सणवार साजरे करत होते, पण ती मात्र पुस्तकांशी मैत्री केली. पण पुस्तकांच्या मैत्री करता करता तिने एकच स्वप्न बुराशी पकडलं की ती शिक्षिका होणार. पण पुन्हा एकदा दिवस उजाडला. 27 जून 2026. पुन्हा एकदा बातमी आली. सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, टीव्हीवर पेपर फुटी झाली. पेपर फुटीमुळे टीईटी परीक्षा पुढे ढकलल्या. आता डोळ्यासमोर अंधार. कारण शिक्षक होण्याचं स्वप्न तिचं एकटीचं नव्हतं, तिच्या पूर्ण कुटुंबाचं होतं. पण तरीही तिच्या आई बाबांनी धीर दिला. तिच्या आईने पुन्हा विचारलं, बाई ग, आता परीक्षा पुन्हा कधी? पण या सगळ्याला नेहमी ती सामान्य कुटुंबातील अभ्यासू विद्यार्थी का सामोरे जातो? तिच्या मनात एकच प्रश्न पडला, मी तर कोणता गुन्हा केला नव्हता, मी तर कोणता घोटाळा केला नव्हता, मी तर प्रामाणिक अभ्यास केला होता आणि हे सर्व माझ्याच वाट्याला का? कारण मी सामान्य कुटुंबातील आहे म्हणून? कारण मी एक अभ्यासू विद्यार्थी आहे म्हणून? कारण मी शिक्षक होण्याचं स्वप्न पाहिलं म्हणून? माझ्या आईने स्वप्न उराशी बाळगलं म्हणून? माझ्याकडे उत्तर नव्हतं, कारण आईनं प्रश्न विचारला, पुन्हा एकदा परीक्षा केली, पण माझ्याकडे उत्तर नव्हतं. माझ्या भावानं धीर दिला, माझ्या बाबानं धीर दिला. शासनाला मला एकच विचारायचं आहे, विद्यार्थी आयुष्यभर परीक्षाच देतच राहणार का? या परीक्षाच्या चक्रव्यूहात फिरत राहणार का? वेळोवेळी प्रत्येक महाराष्ट्राच्या गावागावातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असून भरती का होत नाही? पेपर फुटीच्या चक्रव्यूहात नेहमी विद्यार्थीच का पिसला जाणार? शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत, हजारो शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत, तरीही भरती का होत नाही? आणि ती बीएडच्या पर्सेंटेजने भरती का होत नाही? आज माझ्यासारखे अनेक विद्यार्थी आहेत जे चांगल्या मार्काने पास झालेले आहेत, पण या टीईटीच्या चक्रव्यूहात जे तरू शकले ते तरले, बाकीच्यांनी स्वप्न सोडून दिले आणि आपल्याला मिळेल ती नोकरी परवडली. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी बीएड फर्स्ट क्लास विद्यार्थी सुद्धा हमाली करायला लागला. कारण का? प्रश्न एक पोटापाण्याचा, आपल्या फॅमिलीचा. मी शासनाची विरोधक मुळीच नाही, कारण मी शासनाची विरोधक नाही, मी फक्त न्याय मागणारी विद्यार्थिनी आहे.
मी फक्त एक अभ्यासू विद्यार्थिनी आहे. माझी एकच विनंती आहे, पेपर फुटी थांबवा. कुठेतरी पेपर फुटी थांबवा. दोषींवर कठोर कारवाई करा आणि वेळेत परीक्षा घ्या आणि वेळेत भरत्या करा. कारण प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याची स्वप्न इथं कोलमडतात. आपण मागे नीटच्या परीक्षेत कितीतरी विद्यार्थ्यांनी स्वतःला संपवून टाकलेलं आहे, तेही पाहिलेलं आहे. तीच वेळ पुन्हा टीईटी विद्यार्थ्यांवर आलेली आहे. कारण पुन्हा एकदा शासनाला माझी विनंती आहे, विनंती वजा एक महाराष्ट्र सुपरफास्ट चॅनलची पत्रकार म्हणून एक शासनाला विनंती आहे, जेव्हा शिक्षक होण्याचं स्वप्न मोडतात ना, तेव्हा एका विद्यार्थ्याचं स्वप्न मोडत नाही, तर संपूर्ण कुटुंबाचं तर स्वप्न मोडतं. पण एक समाजाला भावी शिक्षक, जो आदर्श शिक्षक बनण्याचं स्वप्न होतं आणि त्याच्या हाताखालून अनेक पिढ्या घडणार असतात. त्या पिढ्या घडवण्यासाठी तुम्ही कुठंतरी एक आळा बसवत आहात. तर माझी सरकारला हीच विनंती आहे, परीक्षा पद्धती वेळेत व्यवस्थित सुरळीत करा आणि कुठंतरी हे थांबवा. धन्यवाद.